इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी. आज आपण 29वा चॅप्टर बघणार आहोत. सिंग्युलर अँड प्लुरल नामांची एकवचनी व अनेकवचनी रूप कशी असतात. तर बघा उदाहरणार्थ आपण बघा एक हे घेतलं. प्रत्येक हे आता गर्ल, तुम्ही आता गर्ल आहे. गर्ल हे काय आहे? GIRL गर्ल सिंग्युलर आहे, एक वचन आहे. त्याचं आपण अनेक वचन काय करतो? गर्ल्स. म्हणजे हे शिकायचं आपल्याला. एखादं नाम असेल तर त्याचं एकवचनी रूप काय असेल आणि अनेक वचनी रूप काय असेल. आपण हे लिहून पण दिले मला वाटतं आहे ना. सिंग्युलर प्लुरल लिहून दिलं ना रे. हां ती काय तिथं गुज गीज लिहून दिले की. हां तरी पण आपण ह्या धड्यावरचे प्रश्न कसे असतात ते आपण उदाहरणं घेऊया सोडवून प्रश्न. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मॅडम ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतील आम्हाला स्कॉलरशिपमध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 1 बोट ठेवा. व्हॉट इज द प्लुरल ऑफ द वर्ड गूज? GOOSE गूज. गूज म्हणजे काय रे? डक म्हणजे बदक आहे ना. गूज म्हणजे पण त्याच प्राण्या म्हणजे पक्ष्यामधलाच एक प्रकार आहे. हां हंस वगैरे त्यामधलेच एक प्रकार येतोय. ठीक आहे. तर गूज या नामाचं अनेक वचन कोणतं? मग गूजमध्ये पर्याय दिलेले तुम्हाला निवडायसाठी. गुजेज, GOOS, GEESE का GOOSESS. GEESE गूज गीज. गीज म्हणजे अनेक हंस. हां आपण ह्याला हंस म्हणूया. तर डक म्हणजे बदक होते, पण आता गूज म्हणजे त्याच्यातलाच एक प्रकार आहे, त्याच पक्षामधलाच एक प्रकार आहे असं आपण समजूया. तर गूज हे एकवचनी झालं. त्याचं अनेक वचन काय झालं? प्लुरल फॉर्म काय झाला? गीज. त्याचं स्पेलिंग पण तुमच्या लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. GEESE म्हणा सगळ्यांनी. गूज गीज. मग गीज हे जे आहे स्पेलिंग सहित बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपण 3ला गोल केलेला आहे. एक वचन अनेक वचन सिंग्युलर प्लुरल. दुसरा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड माऊस. माऊस म्हणजे काय? उंदीर. MOUSE. अजून एक शब्द आहे बघा माऊसला, उंदराला. काय शब्द रे? रॅट. रॅटचं काय होतं अनेक वचन? रॅट्स. त्याला येच लागतं. एक उंदीर अनेक उंदीर. मग आता माऊस हा शब्द दिलाय तुम्हाला, नाम दिले, नाव आहे, ते एक नाम आहे. मग त्या नामाचं योग्य अनेक वचन काय आहे? पर्याय दिलेत. माऊसेस, माईस, MOUSS आणि MICES. हां MICE म्हणजे माईस म्हणजे अनेक उंदरे. मग माऊस माईस एक वचन माऊस, अनेक वचन माईस. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. जे जे नवीन नवीन शब्द येतील ना ते तुम्ही काय करा, तक्त्यामध्ये आपल्या ॲड करत जावा. पुढं ते शब्द लिहून काय करत जावा? पाठ करत जावा. ठीक आहे. तर माऊस माईस MICE हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपण 2ला गोल केलेला का उगाचच 2ला गोल केला अथर्व? नाही, त्याचा योग्य शब्द तिथं आहे. त्या अनेक वचनाचा स्पेलिंग सहित करेक्ट असलेला शब्द पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. समजते का रे सगळ्यांना? का अवघड चालले? इंग्रजी सोपं चालले का अवघड चालले? किती जणांना वाटतं इंग्रजी सोपं आहे? बघा म्हणजे सगळेजण इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. 50 पैकी 50. बरोबर ना स्वराली? बघ अभ्यास केल्यावर, वाचन केल्यावर, पाठ केल्यावर आपला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे असं इंग्रजी अजिबात अवघड नाही आहे. मराठी मीडियमचे जरी आपण असलो तर इंग्रजीचं चांगलं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं केलं ना काहीच अवघड नाही आहे. आउट ऑफ मार्क इंग्लिशमध्ये. चला क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल. पुढीलपैकी चुकीची एकवचन अनेकवचन जोडी निवडा. बरोबर निवडायला सांगितली का चुकीची निवडायला सांगितली जोडी? हां मग आता बघा पहिला शब्द मी वाचते, लक्ष द्या. फूट फीट, टूथ टीथ, चाइल्ड चिल्ड्रेन, मॅन
मॅन्स सांगा. हां, मॅनचं का, एक मॅन एक माणूस आणि अनेक वचन काय होतं? मेन होतं, MEN. पण तिथं तुम्हाला नजर चुकीनं तुम्ही तेच करेक्ट लिहावं म्हणून फक्त यस प्रत्यय दिलाय. आपण लक्षात काय ठेवतो असं वरवर की अरे यस प्रत्यय लागला की ते अनेक वचन असतं, पण प्रत्येकच शब्दाला यस किंवा यस प्रत्यय लागला म्हणजे ते अनेक वचन होत नाही. काय वेळेला काय होतं, अनेक वचन तयार करत असताना स्पेलिंगमध्ये बदल होतो. काय होतो? स्पेलिंगमध्ये बदल होतो. जसं की आता गूजचं आता तर यस प्रत्यय लागला का, गूज असं यस लागलं का, त्याचं स्पेलिंग चेंज झालं, गीज. काय झालं? गीज. तसंच आहे मॅन मेन, MEN माणसे. काय झाले ग राजकन्या, कशाला हालचाल करते? बोट ठेव ना. काय का लक्ष बघ तुझं, नाही आहे लक्ष. मॅन मेन ही जोडी तिथं चुकीची दिलेली आहे. मेन पाहिजे होतं, तिथं मॅन्स दिले, येस प्रत्यय दिलाय म्हणून चुकीची जोडी आपल्याला सापडली आहे. ती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे, म्हणून आपण 4ला गोल केलेला आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 4 मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द वर्ड थिफ, THIEF. आता हे माहीत पाहिजे तुम्हाला, थिफ म्हणजे काय? THIEF, थिफ म्हणजे चोर. कोण? चोरी करणारा चोर. मग एक चोर, अनेक वचन काय होईल मराठीमध्ये? चोरचं चोरे किंवा चोऱ्या असं होणार नाही, चोरचं चोरच राहणार, फक्त एक चोर अनेक चोर. मग त्याचं स्पेलिंग बघा, थिफचं अनेक वचनमध्ये THIEF, थिफ्स, THIEFES, थिफ्स, THIEVES, थीव्स आणि THIEF, थिफ. मग हे तुमचं करेक्ट पाठ पाहिजे की थीफ, थीव्ज, थीफ, थीव्ज, चोर, एक चोर अनेक चोर. मग थीव्जचं स्पेलिंग करेक्ट आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपण 3ला गोल केलेला आहे. किती जणांना समजलं हे? ह्यावर धड्यावर प्रश्न कसे विचारतात कळलं का? कधी कधी पिक्चर दिलं जातं, कधी कधी स्पेलिंगच चुकीचं दिलं जातं, कधी कधी काय केलं जातं, 3 जोड्या बरोबर दिल्या जातात, एक जोडी चुकीची दिली जाते. कधी कधी काय केलं जातं, बरोबर जोडी निवडा म्हणलं जातं आणि कधी कधी चुकीची जोडी निवडा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. अजून एक आपण क्वेश्चन बघूया ह्याच्यामधला सरावासाठी. बघा पिक्चर दिले तुम्हाला खालीच तिथं. लुक ॲट द पिक्चर अँड डिसाईड विच वर्ड यू विल राईट फॉर इट. चित्रामध्ये एक 5-6 बायका थांबलेत का? चित्र बघितलं का सगळ्यांनी? चित्र पहा आणि त्यासाठी तुम्ही कोणता शब्द निवडाल? सयाजी, लेडी, LADY, लेडी, LADIES, लेडीज, LADYIES, लेडीज का LADYS? बघा लेडी म्हणजे बाई, एक बाई, आणि त्याचं अनेक वचन बायका. मराठीमध्ये पाठ केले ना आपण, बायका अनेक बायका. मग इथं तिन्ही पण शब्द लेडीजच आहेत, फक्त त्याचे काय झालेत, स्पेलिंग चुकीचे दिलेत. मग आपल्याला करेक्ट स्पेलिंग पाहिजे. करेक्ट स्पेलिंग कशात आहे लेडीजचं? दुसऱ्या पर्यायात आहे, LADIES, लेडीज. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर या पद्धतीनं या धड्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि अधिक सराव करण्यासाठी तुम्ही पर्याय पान नंबर 121 काढा सगळ्यांनी. 121, 122, 123 या पानापर्यंत अधिकचे प्रश्न सोडवायचे आहेत. न येणारे प्रश्न मला विचारायचे आहेत. स्टार करून ठेवा आणि जेवढं तुम्हाला पाठांतर शक्य आहे ना बाळांनो, ते 100% करा. किती जणांचा हा तक्ता पाठ झाला रे सिंग्युलर प्लुरलचा मी दिलेला?
हात वर करा बरं. मॅडम आमचं पाठ आहे बघा, दोन मुलांचं फक्त पाठ आहे. आपल्या वर्गात मुलं किती आहेत, आपण पाठांतर किती करतोय. आणि मुलींना जरा तर वाटायला पाहिजे. मी सारखं म्हणते 1-1 मिनिट महत्त्वाचं आहे. तुम्ही घरी पण काय अभ्यास करत नाही, इथं पण येऊन काय करत नाही, मग काय होणार आहे सांगा बरं. बघा हात वर आहेत का तुमचं, तुम्हाला बघा लाज वाटू दे जरा. किती दिवस झाला तू तक्ता, महिना झाला असेल आता तयार करून. एकाही मुलीचा हातवर नाही आहे. मग तुम्ही काय प्रश्नपत्रिकेत सोडवणार आणि काय उत्तर देणार तुमचं पाठांतर नसल्यावर. समर्थ किती वेळा सांगितले पाठांतराला महत्त्व द्यायचं. पाठांतर असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क पडणार आहेत. पाठांतर नसेल तर विषयच येत नाही, तुम्हाला जमणारच नाही प्रश्न त्याच्यातले. जे तुम्हाला पाठांतराला दिले ते तरी करा. का सगळं गाईडन्स सांगितले का पाठ करायला? नाही. जे महत्त्वाचं आहे ते मॅडमने आपल्याला समोर तक्ते तयार करून दिलेत, ते पाठ करा ना. वर्गात किती वेळ वाया घालवतो तुम्ही, गप्पा 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 नुसत्या. पण माझं हे राहिले पाठ करायचं, माझं ते राहिले पाठ करायचं. एवढा वर्ग भरून आपल्याला सगळं नॉलेज आहे वर्गात. हां बघा, पाठांतर करा. पाठांतराशिवाय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणार नाहीत. आता तिथं जो एक शब्द आहे बघा सिंग्युलर प्युलरचा, कुठला? वुल्फ, WOLF. काय कतले मागं बघू नको, सांग बरं वुल्फचं काय होतं? करेक्ट आहे, टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यासाठी. वॉल्स, WOLVES. हे पाठ पाहिजे. तुम्ही जर वुल्फला येस प्रत्यय लावला आणि वुल्फ्स तर ते चुकीचं होईल ना. हे असं चेंजेससाठी ते पाठांतर महत्त्वाचं आहे. आणि प्रश्न असेच असतात, एखादा जो वेगळा आहे ना त्याच्यावरच प्रश्न असतो. कळालं का?